एक भला मोठा पैलवान जो आहे तो कुस्तीच्या फडामध्ये उतरलेला होता. ज्याचं वय असेल वजन असेल साधारणतः 60 ते 65 किलो वजनाचा मल्ल जो आहे तो कुस्तीच्या फडात उतरलाय. त्याच्या समोर एक किडमिडा ज्याला तुम्ही काटकुळा पैलवान जो आहे तो काटकुळा पैलवान कुस्तीसाठी सज्ज झालाय. दोघांची कुस्ती लागली. कुस्ती कोण जिंकणार? कुस्ती रंगात आली. चिरत चालू होतं. ऑडियन्स मधून आरडाओरड सुरू झाले. ते प्रेक्षक जे आहे ते आरडाओरड करत होते आणि आपण जे बघतो आपल्याला जसं वाटलं होतं त्या वजनदार पैलवानानं त्या किडमिड्या पैलवानांना चित्त केलं. तो हरला. तो जो छोटा जो पैलवान होता तो हरून गेला, पराभव झाला. आणि त्यावेळेस तिथल्या पंचांनी जे आहे ते हात उचललं. विजय कोणाचा झाला असं सगळ्यांना वाटलं की हा वजनदार पैलवानाचा हात हातात धरतील आणि या कुस्तीच्या फडातून त्याला फिरवतील. त्यावेळेस मात्र पंचांनी तसं केलं नाही. पंचांनी काय केलं? जो हरला होता, ज्याचा पराभव झाला होता, त्या पैलवानाचा हात हातात धरलं आणि कुस्तीच्या फडातून ते त्याला फिरवू लागले. का? तर त्या काटकुळ्या पैलवानाला SMS जास्त आले होते, त्याला लाईक जास्त आले होते म्हणून.